काय कशा पद्धतीने हा निकाल आपण पाहता? याच्यामध्ये आता कोर्टाची आणि कायद्याची प्रोसिजर, परवा दिवशी त्याला दोषी ग्राह्य धरले. दोषी धरल्यानंतर संबंधित आरोपीला एक संधी दिली जाते की तुला न्यायालयाने दोषी पकडले, तर तुला या शिक्षेविषयी काय सांगायचं. त्याने जे काही स्टेटमेंट दिलं असेल ते संबंधित मेहरबान न्यायाधीशाने लिहून घेतला असेल. आज आता निकालासाठी आहे. आता निकाल देत असताना जो काही साक्षी पुरावा न्यायालयासमोर आला आहे, आता हा जो खटला आहे हा जर दुर्मिळात दुर्मिळ खटला म्हणून जर ट्रीट केला, रेअरेस्ट ऑफ रेअर, तर त्यामध्ये फाशीची शिक्षा होऊ शकते. जर असं काही वाटलं की हे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित खटला आहे आणि त्यामध्ये काही प्रॉसिक्युशनचे सरकार पक्षाचे लूप होल्स राहिले, तर अशा लूप होलचा फायदा आरोपीला मिळतो आणि मग अशा केसमध्ये जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. आता न्यायालयाला निकाल देत असताना ह्या गोष्टीचा पण विचार करायचा आहे, कारण सरकार पक्षाचं असं सुरुवातीला म्हणलं होतं की हा थोडासा सायकिक आहे, मेंटल आहे. तो विचार न्यायालयाला निकाल देताना ग्राह्य धरावा लागेल. दुसरी गोष्ट, त्याचं वय 65 आहे. भारतीय आयुर्मान जर पाहिलं तर 75 जर आपण सरासरी म्हणलं तर जास्तीत अजून त्याचं 10 वर्षाचं लाईफ आहे. मग याला फासावर लटकून करायचं आहे काय? मग तसा जर पुरावा आला तर फाशी. आणि अशा प्रकारच्या केसेसमध्ये असे गुन्हे जर घडले तर कॅपिटल पनिशमेंट ज्याला म्हणतात फाशी, की पब्लिकची सुद्धा डिमांड आहे आणि म्हणून फाशी द्यायची म्हणली तर फाशी होईल, पण ती भविष्यामध्ये परत उच्च न्यायालयामध्ये टिकली पाहिजे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे न्यायालयाला निकाल देत असताना सरकार पक्षाने कलेक्ट केलेला एव्हिडन्स, सगळा पुरावा, बचाव पक्षाचा पुरावा, कायदा काय सांगतो, आणि अशा केसेसमध्ये विविध उच्च न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांनी अशा निकालामध्ये काय म्हटलं आहे, ह्या सगळ्याचा उहापोह करून आणि शेवटी संबंधित न्यायाधीश महोदयांना त्यांना काय वाटतं, त्यांच्यासमोर खटला चालला आहे, त्या आरोपीचं वर्तन, आरोपीचं बॅकग्राऊंड, त्याचं वय, हे सगळं बघून आत्ता निकालाला सुरुवात होईल. निकालाला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक कलमाचं, ह्या कलमाखाली तुझ्याविरुद्ध असा पुरावा आला आहे, त्याला एवढी शिक्षा आहे, तुला एवढी मी शिक्षा दिली, काय करू, एवढी देणार असं सांगत नाहीत. प्रत्येक कलमाचं वाचन केलं जाईल आणि त्या कलमाखाली त्याला किती शिक्षा दिली असं फक्त जाहीर केलं जाईल आणि ती शिक्षा बाहेर आपल्याला कळेल. बशीर अली केसचाही खरं तर या निकालामध्ये आता उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने खरं तर न्यायालयामध्ये बोललं गेलं आहे. जरी दुसऱ्या केसचा उल्लेख केला असला तरी त्या केसचा आणि ह्या केसचा सिमिलर जे काही मुद्दे असतात, हे सगळे जर प्रॉपरली कोर्टापुढं पुटअप झाले तर ती केस ह्या केसला लागू होईल. शेवटी प्रत्येक केसच्या फॅक्ट्स, प्रत्येकीची परिस्थिती, प्रत्येक केसमधला आरोपी, त्याचं वर्तन प्रत्येक केसमध्ये वेगळं असतं. मग ते निकाल, जो पूर्वेचा निकाल आहे त्याच्या अनुषंगाने तो ग्राह्य धरायचा नाही धरायचा हे पूर्ण संबंधित न्यायाधीश महोदयांवर असतं. त्याचा विचार करतील, ते आता ते ठरवतील. बशीर अली केसमध्ये मृत्यूदंडाची खरं तर शिक्षा दिली गेली होती. त्या अनुषंगाने शिक्षा होऊ शकते का, किंवा त्या पद्धतीने काही कोर्ट विचार करू शकतो? जर साक्षी पुरावा दुर्मिळात दुर्मिळ हा खटला, ब्रुटल मर्डर, थंड डोक्याने केलेला मर्डर, हे जर न्यायालयासमोर सिद्ध झाला असेल, कारण तिचा मर्डर झाला आहे कसं आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये किती इंजुरीज आहेत, काय काय, हे सिद्ध झालं तर फाशी होईल, नाही तर त्याला दोषी धरलाच आहे. मॅक्झिमम पनिशमेंट 302ला जन्मठेपे, जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते असं एक वकील म्हणून आम्हाला वाटतं. निकालपत्रात वाचन करत असताना कोर्टामधून म्हटलं गेलं की हा संपूर्ण जो ह्याचा प्लॅन करून खरं तर हा गुन्हा करण्यात आला आहे असं कोर्टाकडनं बोललं जातं. जर न्यायालयाच्या निदर्शनास तसं आलं असेल की पूर्ण प्लॅन करून, प्लॅन आणती जर ह्या मुलीवर रेप करून तिचा मर्डर केला आहे, हे जर असेल आणि ज्या पद्धतीने तिला मारलं आहे हे पोस्टमॉर्टममध्ये सिद्ध झालं असेल, तर फाशीशिवाय त्याला पर्याय नाही असं एक वकील म्हणून मला वाटतं. बच्चन सिंगची जी केस होती त्याचाही खरं तर या कोर्टामध्ये दाखला देण्यात आलेला आहे. त्याचेही पद्धतीने खरं तर न्यायालयाने नाही, न्यायालयामध्ये कसं असतं की ज्या वेळेला सगळा पुरावा रेकॉर्ड करायचं काम संपतं त्यावेळेला सरकार पक्ष त्यांच्या वतीने ते सायटेशन ज्याला म्हणतात, इतर केसचा निकालांचा दाखला दिला जातो. बचाव पक्षाच्या वतीने त्यांना अधिकार असतो की अशा केसमध्ये फाशी होऊ शकत नाही, जन्मठेप व्हायला पाहिजे किंवा रेअरमध्ये मोडत नाही, अशा प्रकारचे जजमेंट्स बचाव पक्षापुढून न्यायालयासमोर दिलेले असतात. मग ते कुठले ग्राह्य धरायचे हे संबंधित न्यायाधीश महोदयांवर असतं आणि आता ते दोन्ही बघून आता निकाल थोड्या वेळ जाहीर होईल. मला काय वाटते, काय एकंदरीत निकाल असेल? नाही, आता रेअरेस्टमध्ये रेअर मोडलं तर फाशी, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, परिस्थितीजन्य पुरावा,
तो जर ग्राह्य धरला आणि सरकार पक्षाच्या तपासामध्ये काही लॅकूनच काही लिंक मिसिंग झाले असतील, जे आपण पुराव्याची साखळी म्हणतो, त्यातल्या 1-2 गोष्टी जरी मिस झाल्या तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो आणि मग त्याचं वय, त्याचे जे मानसिकता हे सगळं बघून 302ला मॅक्झिमम पनिशमेंट आहे जन्मठेप, ती पण होऊ शकते. पण शिक्षा मात्र कुठली तरी होईल एक वकील म्हणून आम्हाला वाटतं. कठोर शिक्षा खरं तर केली जाईल असं मत खरं तर वकील व्यक्त करताना एकंदरीत पाहायला मिळतात. कारण अशा ज्या केसेस आहेत त्यामध्ये कठोरच शिक्षा दिली जाते असंही त्यांचं मत आहे. त्यामुळे आता निकालामध्ये कशा पद्धतीने शिक्षा होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे. तर प्लॅन करून केलेला गुन्हा आहे, आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी पात्र ठरतो, अशी महत्त्वाची टिप्पणी आणि निरीक्षण कोर्टानं व्यक्त केलेलं आहे. प्लॅन करून त्या नराधमानं हा गुन्हा केलेला आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी पात्र ठरतो. कोर्टाचं हे जे मत आहे, हे जे निरीक्षण आहे, त्यामुळे अर्थातच नराधमाला फाशीची शिक्षा होऊ शकते यावरती जवळपास शिक्कामोर्तब होताना दिसतोय. तर नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता कोर्टामध्ये आज शिक्षा जाहीर होणार आहे. कोर्टात आरोपीच्या शिक्षेची सुनावणी सुरू झाली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप सुनावली जाते या संदर्भात थोड्याच वेळात निर्णय समोर येणार आहे. पुण्यामधल्या कोर्टामध्ये अंतिम सुनावणी सुरू झालेली आहे. पुण्यामधल्या नसरापूर इथल्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संतापजनक गुन्हा या नराधमानं केला. आरोपी भीमराव कांबळे सध्या कोर्टात हजर आहे आणि त्याच्याच शिक्षेविषयीची सुनावणी सुरू आहे. ते सगळे बघूनच फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप होऊ शकते. अनेक खरं तर हे न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आहेत, त्यांचं जे मत आहे की फाशीची शिक्षा खरं तर न्यायालय या आरोपीला देईल असंही मत खरं तर हे युवक व्यक्त करताना एकंदरीत पाहायला मिळतात. कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे. तर या सुनावणीवेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टी कोर्टानं महत्त्वाची निरीक्षणं समोर केलेली आहेत. वय, मानसिक स्थिती आरोपीच्या बाजूनं नाही आहे असं कोर्टानं मत मांडलेलं आहे. नसरापूर केस हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा आहे आणि हा गुन्हा जो आहे तो रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून पाहिला जातोय. सगळ्या साक्षीदारांचे साक्ष पुरावे पाहूनच निर्णय घेतल्याचं कोर्टानं सांगितलेलं आहे. नसरापूर प्रकरणी निकाल वाचनाला सुरुवात होतीये. नसरापूरची केस हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा आहे असं कोर्टानं म्हटलंय. आरोपी भीमराव कांबळे, त्यामुळेच त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. तर ज्या वेळेला ही अंतिम सुनावणी होते यावेळेला न्यायाधीशांकडून देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टी कोर्टामध्ये नमूद केल्या गेल्या. अजय मिसर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे 12 दाखले दिलेले आहेत आणि या दाखल्यांनुसारच आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी पात्र ठरतो असं देखील कोर्टानं आपलं मत व्यक्त केलं आहे. प्लॅन करून केलेला हा गुन्हा आहे, त्यामुळे भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा होऊ शकते अशी दाट शक्यता आहे.
आरोपी तरुण असता तर त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली असती असं देखील म्हटलं आहे. मात्र हा आरोपी जो आहे तो मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी पात्र ठरतो, कारण त्यानं जो गुन्हा केलेला आहे तो प्लॅन करून केलेला आहे. त्यामुळे ही जी केस आहे, हा जो गुन्हा आहे तो दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा आहे. आरोपी जर तरुण असता तर त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली गेली असती. मात्र त्याचं वय 65 वर्ष आहे. आरोपीनं केलेलं हे कृत्य अमानवीय असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी पात्र ठरतो असं कोर्टानं म्हटलंय. नसरापूर केस हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा आहे. नसरापूर प्रकरणी नराधमाला शिक्षा सुनावली जाणार आहे. अगदी थोड्याच वेळात निर्णय आपल्या समोर येईल. आतापर्यंत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, त्याचे दाखले वाचून दाखवत आहेत न्यायाधीश. आता न्यायाधीश महोदयांना शिक्षा देताना त्याचा वयाचा विचार, वय त्याचं 65 आहे, बरोबर आहे. सरकार पक्षाचं म्हणणं होतं की हा थोडा सायकिक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आलेला पुरावा जर ब्रुटल, रेअरेस्ट ऑफ रेअर हा जर पुरावा आला असेल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असेल तर फाशीशिवाय त्याला पर्याय नाही. पण पुराव्यांची जी साखळी असते त्यामध्ये 1-2 गोष्टी जरी मिसिंग झाल्या तर त्याचा फायदा आरोपीला मिळावा, कारण त्याला दोषी धरला आहे. 302 जर पकडला तर मॅक्झिमम पनिशमेंट त्याला न्यायाधीश म्हणतायत की जर तो मानसिक असेल तरी गुन्हा असतो. जर तो फिजिकली फिट असेल असं रेकॉर्ड न्यायालयासमोर आला असेल मग न्यायालयाला त्याला फाशी द्यावा लागेल. आणि फाशी देत असताना, कारण ही कॅपिटल पनिशमेंट आहे, कॅपिटल पनिशमेंट दिल्यानंतर न्यायालयाला हा विचार करावा लागतो की त्याच्या विरोधात फाशी देण्या इतपत पुरावा आलाय का. कारण असे प्रकार घडलेत की खालच्या कोर्टामध्ये फाशी होती आणि वरच्या कोर्टामध्ये टिकत नाही, ही देखील वस्तुस्थिती. म्हणजे फक्त पब्लिकची मागणी आहे, पण ह्याच्यामधून एक उदाहरणादाखल की अशा प्रकारचे हिनस क्राईम झाले तर कॅपिटल पनिशमेंट त्यात दिली जाते. एक त्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर जरा बसवण्यासाठी लवकरात लवकर न्याय, 55 दिवसात न्याय आणि फाशी एक ऐतिहासिक निकाल होऊ शकतो, एक असं वकील म्हणून मला वाटतं. हे सगळं कट रचला, हे सगळं गोष्ट, या सगळ्या मुद्दे कोर्टाने लक्षात घेता असं सुद्धा सांगितलेलं की फाशीची शिक्षा होऊ शकते, याला तरतूद आहे तशी. नाही, जनरली रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे कसं मानता येईल की एखादा आरोपी, एखादा त्याच्या बायको असेल, मित्र असेल, शेतामध्ये बसलाय, घरात बसलाय, शांत डोक्याने त्याला घेऊन जातो, गप्पा मारतो, काहीतरी खायला घालतो, मर्डर केल्यानंतर त्याच्या बॉडीचे कट करतो, पिशवीत बॅगमध्ये भरून ते डिस्पोज पुरावा नष्ट करायचा प्रयत्न करतो, अतिशय थंड डोक्याने. आता या केसचा विचार केला तर ते बाळ कुठेतरी खेळत होतं, चालतं बोलतं घेऊन गेला आणि आतमध्ये काहीतरी घटना घडली, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आरोपीच्या वयाचा विचार केला जाणार नाही सर, आरोपीच्या वयाचा विचार केला जाणार नाही म्हणतात. दुर्मिळ जर खटला असं ग्राह्य धरला तर त्या बाळाला घेऊन गेला, तिच्यावर अत्याचार केले, तिचं दागडाने ठेचून तिचं तोंड हे केलं, असं पोस्टमॉर्टम मध्ये आलंय असं कळतं. आणि हे सगळं जर आणि तिची बॉडी नंतर शेणामध्ये पुरून ठेवली, हा जर पुरावा असेल तर हा दुर्मिळ. तर या संदर्भात बोले ॲडव्होकेट अनिकेत निकम आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. निकम सर, आपल्या पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे. पुण्यामध्ये नसरापूर केस संदर्भातला निर्णय थोड्याच वेळात येईल. मात्र कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय की हा जो गुन्हा आहे तो रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये वळतो, म्हणजेच दुर्मिळातला दुर्मिळ असा गुन्हा आहे. या दृष्टीनं कोर्ट नक्की काय निर्णय देऊ शकतं? असं आहे की पुण्याच्या प्रकरणात एकतर जन्मठेप किंवा फाशी यापैकी एक शिक्षा दिली जाऊ शकते. आणि फाशीची शिक्षा तेव्हा दिली जाते जेव्हा एखादं प्रकरण किंवा घडलेला गुन्हा हा दुर्मिळातला दुर्मिळ किंवा रेअरेस्ट ऑफ रेअर ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपाचा असेल तर फाशीची शिक्षा अशा प्रकरणात ठोठावता येते, असे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. त्यामुळे मला वाटतं सत्र न्यायालयाचं निकालाचं वाचन सुरू आहे, त्यामुळे अद्याप तरी काही भाकीत करणं योग्य नाही. परंतु जर न्यायालय असं म्हणत असेल की हे दुर्मिळातलं दुर्मिळ प्रकरण आहे तर असं दिसतंय की कोर्ट ह्याच्यातली जी सर्वाधिक सक्त स्वरूपाची जी शिक्षा असते त्या दिशेने कोर्टाची वाटचाल आहे. बरोबर आहे, पण यावेळेला ना त्यांनी आरोपीच्या वयाचा देखील उल्लेख केलेला आहे. त्याचं वय 65 वर्षे आहे. तो जर तरुण असता तर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असती. म्हणजे जन्मठेप न होता फाशीची शिक्षाच होऊ शकते का? हे बघा, आता कोर्ट काय निकाल देणार आहे हे काही मिनिटातच आपल्याला कळेल. त्यामुळे सेकंड गेस करणं कोर्टाच्या निकालावर काही योग्य नाही. परंतु जे काही प्रकरण घडलेलं आहे ते अतिशय वाईट आहे. ज्या निर्घुण पद्धतीने त्या चिमुकलीचा खून करण्यात आला, तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि ज्या पद्धतीची विकृती या आरोपीने संपूर्ण प्रकरणात दर्शवलेली आहे आणि त्या संदर्भातली पुराव्यांची साखळी देखील त्या आरोपांच्या विरोधात कोर्टात सिद्ध झालेली आहे. त्यामुळे उचित ती शिक्षा निश्चितच कोर्ट त्याला देईल. बरोबर. अनिकेत सर, आता सध्या जी कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्यावेळेला न्यायाधीशांनी ना आधी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या 12 निकालांचा पण दाखला दिलाय, ज्यात
फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. बरोबर आहे, कारण एखाद्या प्रकरणात शिक्षा काय द्यावी याकरता काही निकष असतात आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाच्या निकालांचा रेफरन्स द्यावा लागतो आणि त्याच दृष्टिकोनातून मला वाटतं की माननीय न्यायालय त्या निकालांचा रेफरन्स देत असेल किंवा ते जजमेंट जे आहेत त्या वकील साहेबांनी साईट केले असतील, ते कोर्टाच्या निदर्शनास आले असतील व त्याचा उल्लेख न्यायालय करत असेल, त्यामुळे ही कायदेशीर प्रक्रिया आहे ती न्यायालय करत आहे. बरं, हा जो आरोपी जो आहे त्याचं वय सध्या आहे 65 वर्ष. त्यानं 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला, त्यामुळे ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये वळते. पण जर आज कोर्टानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली, त्यानंतर किती दिवसांनी फाशीची शिक्षा होईल, ही प्रोसिजर पुढची काय असते? फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ऑटोमॅटिक हे आपोआप प्रकरण उच्च न्यायालयात रेफरन्स मध्ये जातं. त्याचा अर्थ असा की एखाद्या प्रकरणात जर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असेल तर ती उच्च न्यायालयात ते प्रकरण जातं आणि उच्च न्यायालयाने ते कन्फर्म केल्यानंतरच त्याला ती फाशी जी आहे ती त्याची अंमलबजावणी होत असते. परंतु आरोपीला उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात देखील जाण्याची मुभा असते. त्याचबरोबर राष्ट्रपतींकडे किंवा राज्यपालांकडे दयेचा अर्ज करण्याची देखील मुभा असते. त्यामुळे कायद्यात जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार काही टप्पे असतात. शिक्षा सुनावल्यानंतर त्या पद्धतीने तो आरोपी, बचाव पक्षाचे वकील पुढची कारवाई करू शकतात. बरोबर, यावेळेला आरोपीची जी एक मोडस ऑपरेंडी आहे किंवा आरोपीनं प्लॅन करून केलेला जो गुन्हा आहे, हा मुद्दा कितपत स्ट्रॉंग ठरतो? निश्चितच अतिशय थंड डोक्याने केलेला हा कट आहे, त्याचबरोबर हा गुन्हा आहे आणि त्या आरोपीला सर्व समजत होतं तो काय करतोय. त्यामुळे हे पूर्वनियोजित होतं, थंड डोक्याने विचार करून संपूर्ण घडून आणलेलं घटना आहे किंवा ते गुन्हा आहे. आणि हा देखील एक मोठी, मला असं वाटतं की एक इश्यू असतो, एक बाब असते जी कोर्ट बघत असतं की एखाद्या आरोपीने एखादं कृत्य किंवा एखादा गुन्हा करत असताना तो अचानकपणे घडलेला आहे किंवा तो विचारपूर्वक पद्धतीने केलेला आहे आणि जर सिस्टमॅटिकली केला असेल, ज्याला आपण ऑर्गनाइज्ड असं शब्द वापरू शकतो, तर निश्चितच हे देखील गोष्ट त्या आरोपीच्या विरोधात जाते. सर, कोर्ट असं म्हणतंय की हा जो निकाल असेल तो एक बेंचमार्क ठरवणारा असेल, कारण आरोपीनं अत्यंत शांत डोक्यानं, जसा तुम्ही उल्लेख केला, अतिशय शांत डोक्यानं हा गुन्हा केला, म्हणजे साधं प्रायश्चित्त पण त्याच्या चेहऱ्यावर त्यानंतर दिसलं नाही. त्यामुळे आज जो कोर्ट निकाल देईल तो एक बेंचमार्क ठरवेल. आता कोर्ट निकाल देईल आणि कोर्ट असं सांगतंय की तो बेंचमार्क ठरवेल, तर कोर्ट नेमकं काय त्याच्यात म्हणतं ते बघितलं पाहिजे. कारण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे बचाव पक्षाकडनं हा युक्तिवाद होऊ शकतो की याचं वय जास्त आहे, हा सिनियर सिटीजन या व्याख्येखाली मोडतो, त्यामुळे त्याला दया दाखवावी. परंतु ज्या पद्धतीचं त्यांनी कृत्य केलं आहे आणि जी अमानुषता दाखवली आहे, त्याचं एकंदरीत गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचबरोबर त्याचा नंतरचा कंडक्ट, ज्याला आपण म्हणतो की वागणूक, घटना घडल्यानंतर त्याचं कंडक्ट कसं होतं आणि घटनेच्या अगोदरचं कंडक्ट कसं होतं, या सगळ्या बाबी कोर्ट त्यांच्या, मला असं वाटतं, निकालपत्रात त्याचा उल्लेख करेलच. आणि त्या पद्धतीने आता कोर्ट एक्झॅक्टली काय म्हणतं ते बघणं निश्चितच महत्वाचं ठरेल. बरं, धन्यवाद अनिकेत निकम सर, तुम्ही सगळी माहिती दिली आणि पुढारी न्यूजशी संवाद साधा त्यासाठी. तर नसरापूर प्रकरणी सध्या कोर्टात निकाल येईल थोड्याच वेळात. आरोपीला कृत्य करताना कसलीही भीती वाटत नव्हती, अतिशय शांत डोक्यानं त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. निर्भया प्रकरणात देखील समाजमन असंच हेलावून गेलं होतं, असं सगळं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक पद्धतीने हा संपूर्ण खटला या ठिकाणी चालला आणि त्याच्यानंतर आज अंतिम निकाल येतोय, सगळ्यांचं लक्ष आहे जे पुरावे पोलिसांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते किती महत्वाचे आहेत आणि त्यावर आज फाशीची शिक्षा होण्याची शक्यता देखील दिसतीये. आता ज्या पद्धतीने निकाल, अंतिम निकाल वाचतायत एकंदरीत आपण सामाजिक परिस्थिती पाहिली तर ह्या गुन्ह्यामध्ये दिवसागणिक होणारी वाढ, लोकांची मेंटॅलिटी आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज देण्याच्या दृष्टीने अतिशय स्वागतार्ह हा निकाल असणार आहे. कारण 55 दिवसामध्ये वकिलीच्या माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघतो की 55 वर्षामध्ये अशा प्रकारचा निकाल होतोय आणि हे स्वागतार्ह बाब आहे. जर त्याला आज फाशी झाली तर एक समाजामध्ये वेगळा मेसेज जाईल आणि भविष्यामध्ये या अशा गुन्ह्यामध्ये काहीतरी थोडाफार त्यामध्ये फरक पडेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. वडिलांनी देखील गेल्या वेळेस कोर्टासमोर विनंती केलेली होती कठोर फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून अशा पद्धतीचा एक संदेश समाजामध्ये जावा, समाजामध्ये चांगला संदेश जावा, सरकार पक्षाचं म्हणणंच असतं. मी अगोदरही सांगितलं, शेवटी न्यायालयाला निकाल देताना शेवटी भावना तुमची काय यावर चालत नाही, पुरावा काय आलाय. म्हणजे उगीच समाजाला वाटतंय किंवा समाजाला अशा गुन्ह्यांना जरब बसावी, मग आता जरब बसवण्याचं काम न्यायालयाचं आहे का? तसा विचार केला तर जरब बसवण्याचं काम पोलिसांचं आहे. सर्व पुरावे पोलिसांना तुम्ही फुल पॉवर द्या, असे गुन्हे
कंट्रोलमध्ये येतील, ही देखील वस्तुस्थिती आहे. एक निकाल दिला म्हणजे सगळं संपलं आणि समाजामध्ये एकदम आबादी आबाद झाला असं होत नसतं. पण एक समाजाला दिशादर्शक हा निकाल असू शकतो असे वकील सर्व म्हणून पुरावे हे आरोपीच्या विरोधात आहेत. सर्व पुरावे जे आहेत ते सर्व आरोपीच्या विरोधात आहेत. हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. नाही, आरोपीच्या विरोधात सगळे पुरावे आले म्हणूनच परवा त्याला दोषी धरला आणि त्या दोषी धरल्यानंतर आज शेवटचं पनिशमेंटचं वाचन आता चालू आहे आणि थोड्या वेळातच निकाल बाहेर येण्याची शक्यता आहे. तर सध्या नसरापूरमधल्या आरोपीला फाशी होते का हे थोड्याच वेळात निर्णयातून स्पष्ट होईल. नसरापूरमधली ही घटना दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा असल्याचं म्हटलं गेलंय. दरम्यान या सगळ्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया आली, आपण ऐकूया. ऑर्डरची वाटच बघते. आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही आणि आम्ही सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करतोय की फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर फाशीची शिक्षा करा. कारण का एक मेसेज समाजात गेला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही व्यक्तीने चुकीचं काम केलं तर त्याला फाशीची शिक्षा होणार. तर आरोपीचं वय हे 65 वर्ष आहे, याचा विचार कोर्ट करणार नाही. अतिशय महत्त्वाचं हे विधान. हा निकाल बेंचमार्क ठरणारा असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. नसरापूरमधली ही जी केस आहे ती दुर्मिळातली दुर्मिळ गुन्ह्यामध्ये वळते, कारण आरोपीनं अत्यंत शांत डोक्यानं प्लॅन करून हे कृत्य केलं आणि त्याला हे कृत्य करताना कसलीही भीती वाटली नव्हती. निर्भया प्रकरणामध्ये देखील समाजमन असंच हेलावून गेलं होतं असं कोर्टानं म्हटलेलं आहे. आरोपीचं वय 65 वर्ष आहे. त्याने 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे.